स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनात पोलिसांना नोटीस आल्या। एकाच गुन्ह्याखाली राज्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे अयोग्य आहे। सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, पोलीस साथ देत असल्याचा आक्षेप या ठिकाणी घेण्यात आलाय। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। निखिल, शिंदेंना गद्दार म्हणणाऱ्या इतरांवर ही कारवाई होणार का? नोटीसमधून पोलिसांना विचारणा करण्यात आल्या, काय सांगशील सविस्तर यावर? नक्कीच आपण पाहिलं कारण तर कुणाल कामरा यांनी जे विडंबनात्मक जी कविता केलेली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावरून, तर अनेक शिवसैनिक आहे त्याच्यावरून आक्रमक झाले, गुन्हा देखील नोंदवण्यात आला। परंतु आता कुणाल कामरा याच्या समर्थनार्थ पोलिसांना नोटीस आहे ती काही समर्थनाकडून देण्यात आलेली आहे। ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे गुन्हे दाखल होत आहेत तर ते गुन्हे दाखल करणं अयोग्य असल्याचं या संपूर्ण पत्रकात म्हटलेलं आहे। आणि याच्यावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती देखील गदा आणण्याचं सरकारचं काम आणि पोलीस त्यांना साथ देते असं देखील याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे याआधी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार असा उल्लेख संजय राऊत असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर यांना अशा प्रकारची गुन्हा दाखल होत नाही, परंतु कुणाल कामरा याच्यात गुन्हा दाखल होतो। यामुळे नोटीस आहे ती पोलिसांना निवेदन आहे ते देण्यात आलेलं आहे। आणि या संपूर्णमध्ये जे निवेदन देण्यात आलेलं आहे निखिल, या नोटीसला आता उत्तर काय देण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।